शेवटची मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळते आणि नानकर संघाच्या प्लेयर्स मध्ये थोडस खुशीचं वातावरण पाहायला मिळतोय। एक एक करून सगळेजण चाललेत घरी, ड्रेस चेंज करून ते येत आहेत प्रॅक्टिस साठी। आय थिंक संकेत देखील आता जाईल। चला मॅच सुरू करायची आहे। आई गावदेवी यवई विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते एकतर्फी। आतापर्यंत जर पाहिलं तर यवई संघाने सामने जिंकले होते, दुसऱ्या बाजूला अप्रतिम अशी कामगिरी देवरुंगपाडा संघाने देखील केली आणि ते दोन संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात सुपर 6 च्या या मॅच मध्ये। इथून जो संघ जिंकेल तो एक ट्रॉफी त्यांच्या घरी नेईल आणि जो संघ हरेल त्याला परतीचा प्रवास करावा लागेल। गोलंदाज तयार होतोय मनोज आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये। स्ट्रायकर एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकर एंड वरती ऋतिक। पहिला चेंडू वेगवान होता, आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये। पंचांचे दोन्ही हात समांतर, ही धाव असेल अवांतर, अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये। आकार जो मात्र धावसंख्येला मिळतोय, एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि पहिल्या चेंडूवरती अवांतर चेंडू आहे। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू पडला थोडासा आत आलाय, बॅकफुट वरती गेले आणि फक्त प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली, त्यावरती फॉलो थ्रू मध्ये मनोजने चेंडूला गॅदर केलं। डॉट बॉलची समाप्ती होतीये, एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल। यावेळेस शफल झाले होते, डान्सिंग डाऊन द विकेट, कदम ताल करण्यात आलंय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला। बघावं लागेल डिसिजन काय आहे। तर आपण बाउंड्री जो मात्र चेक करणार आहोत। तर सेफ असतील, दोन धावा ज्या मात्र एकवटल्या गेलेल्या आहेत। एफर्ट अप्रतिम होता, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला होता, तिथून मात्र ऐन मोक्याच्या क्षणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। 3 धावा धावफलकावरती पहिले षटक मनोजच्या माध्यमातून। यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करण्यात आलं होतं। एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 पाहायला मिळेल। मनोज ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि आज देखील आपण पाहतोय खूप सुरेख अशी गोलंदाजी तो मात्र करतोय। दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली आपल्याला ऋतिकच्या माध्यमातून। बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच, एक मॅच मध्ये बॅटिंग एफर्ट चांगलं होतं, दुसऱ्या मॅच मध्ये मिडन षटक पाहायला मिळालं आपल्याला, त्यासोबत 2 विकेट्स देखील कॅरी केल्या होत्या। असं ऋतिक स्ट्रायकर एंड वरती आहे। यावेळेस देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय, निराशा पाहायला मिळाली एसटी रक्षकाच्या चेहऱ्यावरती। ज्यावेळेस व्हाईट बॉल आला त्यावेळेस थोड्याशा प्रमाणामध्ये एसटी रक्षक निराश होतं। सातत्याने पाहायला गेलं तर अँगल सोबत चेंडू टाकण्याचा प्रयत्न मनोज करतोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही त्याला मिळत नाहीये। अँगल सोबत चेंडूला आत आणायचा प्रयत्न करतोय रायटी बॅटर साठी। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न पुल करण्यात आलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून।
आहे. 2 चेंडूचं या षटकामधील शिल्लक 9 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे वळावं लागेल. वाईट +1 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. वेगवान चेंडू होता परंतु दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला अनुषंगून 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. वारंवार एरर्स होत असताना पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी यवई या संघाच्या माध्यमातून आजच्या पूर्ण दिवसांमध्ये त्यांच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी झाली, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय खूप साऱ्या चुका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अजयची देखील फाईन लेग मधल्या फिल्डरने कॅच सोडली, त्यानंतर आता देखील चूक होत असताना पाहायला मिळतीये. इथे पुल करायचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ एका चेंडूचा की अजूनही शिल्लक. आमच्या सोबत लाईव्हच्या भूमिकेमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट ते मात्र सोडले गेले, त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस पुल करायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेज मोठी होती, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 16 धावा धावफलकावरती. बिनबाद 16 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात पाहिजे होती आणि ती मिळत असताना सध्याच्या स्थितीला जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या संघाला अप्रतिम अशी बॅटिंग अजयच्या माध्यमातून ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आले. कॅच ची संधी होती, कॅच जी मात्र सुटली आहे. फटका फसला होता आणि त्यानंतर धक्का बसला पाहिजे होता, परंतु इथे 1 धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळते घेतली जातीये. सिंगलच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. एफर्ट चांगलं होतं परंतु 19-20 आपण म्हणू शकतो की चेंडू जो मात्र गॅदर झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू जो मात्र धरतीला दान झाला आणि त्याला अनुषंगून सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. संजय आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. दुसऱ्या षटकामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला ऋतिकच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी जी मात्र होती. 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 चौकार जी मात्र ऋतिकने ठोकलेले आहेत. तो देखील सुरेख अशी फटकेबाजी करतोय. दोघांच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन संघासाठी दिला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट होता. पंचांकडे कटाक्ष जो मात्र टाकण्यात येतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मध्ये आपण पाहिला. अगदी आजच्या पूर्ण दिवसामध्ये यवई संघ अपील्स करत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, ज्यामध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास थोड्याशा प्रमाणामध्ये कमी पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर एंड वरती ऋतिक, ज्याच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली होती इंडिव्हिज्युअल, परंतु आता डॉट बॉल खेळतोय. यावेळेस फटका अप्रतिम. बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करण्यात येतोय. पार्किंग प्लॉट मध्ये गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन छक्का. 6 धावा. षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक होता. स्लॉट मध्ये चेंडू होता. अगदी पद्धतशीर त्या
चेंडूचा कार्यक्रम ऋतिकने केलाय. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू 1 धाव, दुसरे चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय आणि आता बॅट तापलेली या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय ऋतिकची पाहायला मिळतीये. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल, फिल्डर आले, कॅच झाली आहे कंप्लीट. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. पहिला झटका लागतोय जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या संघाला. फलंदाज ऋतिकचे के संपुष्टात. ऋतिक बॅक टू द पवेलियन. संगीत डीजे जॉली यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं, त्यांचं देखील विशेष असं कौतुक. 2 चेंडूंचा की या षटकामध्ये शिल्लक पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात. यावेळेस बॅकफुटला आले, फटका दर्जेदार बॉल चाललाय. शुभमन गिल स्टाईलने फटका मारला होता पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. विकेट पडलाय परंतु तरीही इंटेम्प्ट जो मात्र सोडत नसताना बॉल सीमा पार, चौकार. वीस धावा धावफलकावरती. 27 रन ऑन द स्कोर कार्ड. 1 बॉल इज रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. प्रत्येक मॅच मध्ये ज्या वेळेस संजय गोलंदाजीला येतात त्यावेळेस मनकट विकेटचा अटेम्प्ट ते करतायत. यावेळेस देखील बॅकफुटला आले, फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आहेत, फिल्डिंग झाली आहे चांगली आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. 28 धावा धावफलकावरती. थोडंसं स्पीडअप करायचंय. बघा बॅड लाईटचा इम्पॅक्ट तुम्हालाच पडेल, त्यामुळे विनंती असेल स्वतःसाठी थोडंसं स्पीडअप करा. 2 षटकांची समाप्ती. 28 धावा एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. सो मच डीजे जॉली. 2 षटकांची समाप्ती. 28 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय रोशन आपल्याला पाहायला मिळेल. या इनिंगचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू स्लाइस होतोय हवेमध्ये. डाऊन दी बॉल, फिल्डर आले. अप्रतिम झेल पाहायला मिळतीये जी मात्र टिपली जातीये. रिले कॅच आणि फलंदाज होत असताना बाद. झटका लागतोय दुसरा. मनोज बॅक टू दी पवेलियन. शेठ जाधव यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. अनेक मोबाईलचा वॉलपेपर असलेले आमचे धीरज, विकू बैलाचे मालक देखील आहेत आणि येत्या काळामध्ये रील स्टार
म्हणून त्यांची ओळख होईल यात काही शंका नसणार आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होतो ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय सिंगलच्या मदतीने. 29 धावा धावफलकावरती रोशनचं षटक पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन त्यानंतर एक धावची मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. मोमेंटम जो मात्र शिफ्ट होत असताना पाहतोय कारण चांगली धावसंख्या पहिल्या 11 चेंडूंवरती आली होती तिथून थोडशा प्रमाणामध्ये मिसटॅम स्ट्रोक लागायला लागले. थोडस संघर्ष पाहायला मिळतोय मागच्या काही चेंडूंपासून. तो संघर्ष मोडण्यासाठी मोठी फटकेबाजी होईल की सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं जाईल हा मोठा प्रश्न असेल. यावेळेस शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. सातत्याने पाहायला गेलं तर अजय यांच्या माध्यमातून ही स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. कधी शफल होतात, कधी बॅकफुट वरती जातात, कधी जागेवरती थांबतात जेणेकरून गोलंदाजाला कुठेतरी लाईन टप्पा जो मात्र पकडता यावा नाही यासाठी स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली आहे. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये एक विकेट कॅरी केलाय, 2 धावा खर्च केल्यात अवघ्या. त्यामुळे अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला त्याच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न कॉट अँड बोल्ट. यावेळेस विकेटचं पतन. झटका लागतोय तिसरा. जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या संघाला फलंदाज ओमकारची खेळी संपुष्टात. ओमकार बॅक टू द पवेलियन. आहेर आहे की काय यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन. झटका लागतोय चौथा. जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या संघाला फलंदाज अभिषेकची खेळी संपुष्टात. अभिषेक बॅक टू द पवेलियन. तीन षटकांची समाप्ती 30 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. रोशनच्या माध्यमातून कमबॅक स्पेल आपण पाहू शकतो यवई या संघाच्या बाजूने. प्रतीकाला चौथ्या षटकामध्ये यावेळेस मोठा फटका. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. जजमेंट सुरेख आहे आणि कॅच होती कंप्लीट. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. झटका लागतोय पाचवा. मैदानाच्या आतमध्ये जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या संघाला फलंदाज अजयची खेळी संपुष्टात. अजय बॅक टू द पवेलियन.
टीप आपल्याला पाहायला मिळते असे विलासजी फुंदे साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, खोलवर टप्पाचा चेंडू, बॅटची कडा लागली, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव कंप्लीट होतीये. अगदी अक्षय थेटेनी 2 जणांवरती जे मात्र कॅश प्राइज लावला होता. पहिला म्हणजे अजय, दुसरा म्हणजे अभिषेक. समोरचा संघ बॉलिंग करणारा संघ खुश नसेल त्यापेक्षा अक्षय खुश असेल, हरकत नाहीये. त्याचे मित्र आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. यावेळेस वाईट बॉल येतोय, वाईटच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती. नक्कीच उल्लेख करत होतो अक्षय थेटेचं, ज्याच्या माध्यमातून सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट असेल, तालुका हाफ असेल किंबहुना ओपन हाफ असेल, आपल्या गावाचं नाव, आपल्या विभागाचं नाव सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं करण्याचं काम या खेळाडूने केलंय. अगदी कमी वयामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळायचा अनुभव अक्षयला आहे, त्यामुळे त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू होता, चेंडू पडला, त्यानंतर थोडासा खाली राहतो, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय, 2 धावा खर्च केल्या, एक विकेट देखील कॅरी केली आहे. गोलंदाज सय्यार प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल, बॉलिंग मार्क वरती आहे. यावेळेस खोलवर टप्पाचा चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, डॉट बॉलची समाप्ती होईल. डॉट बॉलची समाप्ती होते. मागच्या 10 चेंडूंचा जर विचार केला तर त्यामध्ये फक्त 4 धावा आल्यात. मॅच टर्न कुठं झाली ते इथे टर्न झाली आहे. पहिल्या 11 चेंडूंमध्ये 29 धावा, 27 धावा आणि त्यानंतरच्या 11 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा आल्या. त्यामुळे मॅच तिथे टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस खुलवर टप्पाचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक फिल्डरच्या हातामधून चेंडू सुटला, दुसऱ्या फिल्डरने गॅदर केलं, एक धाव झाली कंप्लीट. अगदी थेंबे थेंबे तैसाचे, त्याप्रमाणे एकेका धावेला इथे महत्व दिला जातोय. संघर्ष होतोय धावेंसाठी, संघर्ष होतोय इथे चौकारा षटकारांसाठी आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय मोमेंटम आई गावदेवी क्रिकेट संघ यवई या संघाच्या बाजूने झुकलेला. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती होत्या, तिथून आता फक्त 33 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती देवरुंगपाडा संघ पाहायला मिळतोय. इथे देखील डॉट बॉल येतोय आणि अशा रीतीने 4 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. 34 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 28 आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी रोशन आणि प्रतीक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. परंतु म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे लढावं लागणार आहे आणि जर लढले तर मॅच क्रुशियल स्टेज मध्ये जाऊ शकते, मॅच रफ अँड टफ होऊ शकते. कुठला संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल येणारे 4 षटक आपल्याला सांगून जातील. कालच्या दिवसामध्ये एनके स्पोर्ट्स खांडवा संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत असताना सुपर 3 मध्ये दाखल होणारा तो पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसाचा विचार केला तर 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला म्हणजे जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा, दुसरा म्हणजे आई गावदेवी यवई. या 2 संघांपैकी एक संघ जो मात्र नक्की या 3 ट्रॉफींपैकी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. पण तो कुठला संघ असेल येणारे 4 षटक आपल्याला सांगून जातील. 34 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 8.50 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतोवर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण यांना.
चांगलं डीजे ऑपरेटिंग डीजे जॉली यांच्या माध्यमातून आम्हाला फार चांगलं म्युझिक ऐकायला मिळालं. नो बॅक टू द क्रिकेट. सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कुठला असेल त्यासाठी चुरशीची ही लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच मयूर शेठ दळवी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅचला होते सुरुवात. 3, 2, 1, 0. लेट्स प्ले. पहिला बॉल फटका लाजवाब. मनोजच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हात तो फेसचा गोळा. बॉल सीमा पार. षटकार. वरती आपले इरादे स्पष्ट करणारा फटका फलंदाज मनोज खाटाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आई गावदेवी क्रिकेट संघ एवई वन ऑफ द फायनेस्ट टीम ज्यावेळेस या बेल्टचा विचार करतो आणि नक्कीच तशीच कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मिडॉन मध्ये फिल्डर झाले, थोडेसे फंबल, थोडेसे स्किट आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बनवायच्या 34, अजून देखील 22 बॉल 27 धावांची आवश्यकता. विजयाचे समीकरण आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो इथे एक धाव कंप्लीट होईल. धावा येणं महत्वाचं आहे. पहिल्या बॉल वरती ज्यावेळेस षटकार येतो तुम्ही सिंगल डबलने मॅच 10च्या पुढे जो आस्किंग रन रेट आहे त्याला कमी करायचा प्रयत्न करू शकता. एका बॉल वरती षटकार आला, दुसऱ्या बॉल वरती सिंगल, तिसऱ्या बॉल वरती सिंगल. आता 3 चेंडूंमध्ये 8 धावा ज्या मात्र कुठल्या गेल्यात. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका आला झाली. षटकार आला मनोजच्या बॅट मधून. मनोज देखील म्हणतोय की जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 2 षटकार, एक सिंगल त्याच्या बॅट मधून. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 13 धावा, सांघिक धावफलक जे आपल्याला 14 वरती पाहायला मिळतोय. 14 ऑन द बोर्ड. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू 20 चेंडू आणि 20 असं समीकरण पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल फटका लाजवाब. मिड ऑफ खाली आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 34 सारखी एक मापक धावसंख्येचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत झाली आहे. नो डाऊट ऍट ऑल. 15 धावा धावफलकावरती अर्जित जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये केल्यात, तुम्ही फ्रंट फूट वरती आहात. मात्र आता इथून क्लेवर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कोलटप्प्याचा बॉल, क्लेवर क्रिकेट, वाईडिश मिडॉन मध्ये फिल्डर, रनआउटची संधी निर्माण झाली होती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो देखील, मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण 18 बॉल 18 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप करायचंय ही विनंती असेल जांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडे या संघाला. आमच्या बाजूला चॉकलेट बॉय प्रवीण शेठ जाधव ते देखील उपस्थित आहेत. ज्याप्रमाणे प्रथम सरांनी उल्लेख केला की हजारो मुलींच्या वॉलपेपर वरती असणारा चेहरा, शेकडो मुलींच्या गळ्यातलं ताईत आमच्या जाधव सर, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. मात्र मैदानावरती विकेटचं पतन झालंय. याला एज्युकेशनल क्रिकेट नक्की आम्ही म्हणू, कारण 18 बॉल 18 धाव्यांची गरज असताना तुम्हाला जर असा बॉल आलाय तर तुम्ही सिंगल डबल काढा आणि मॅचला पुढे न्या. नक्कीच प्रयत्न होता की दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅच खुली करायची आहे आणि हरकत नाहीये. विकेटचं पतन झालंय. पहिला मोठा धक्का बसतोय. समीरची खेळी समाप्त. 2 सिंगल 3 चेंडू आणि 2 धावांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन करून फलंदाज बाद.
आपल्याला पाहायला मिळतील. 17 बॉल 18 धाब्यांची गरज आहे. 17 बॉल 18 धाब्यांची गरज. मॅच खुली करायचा प्रयत्न या षटकामध्ये केला जाईल. यावेळेस चांगला चेंडू आहे. 16 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची आवश्यकता जरूर आहे. 2 चेंडू दोन्ही निर्धाव ऋतिकच्या माध्यमातून फेकले गेलेत. जपैकी पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झालं. डीप मध्ये जबरदस्त झेल स्वीकारली फिल्डरने आणि दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू आहे. जबरदस्त बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 15 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. 15 गेंदों में 18 रनों की आवश्यकता. जीत के लिए आई गावदेवी क्रिकेट टीम मई को जीतने के लिए. दूसरी तरफ ऋतिक देखने को मिल रहे जिन्होंने इससे पहले मैच में मैन ऑफ द मैच बल्लेबाजी से 27 रन कूटे और उसके पहले बहुत बढ़िया गेंदबाजी की, विकेट मेडन ओवर डाली थी और इस मर्तबा भी चौथी गेंद डॉट जिसमें 2 विकेट 2 डॉट बॉल और एक बल्लेबाज यहाँ पर पवेलियन की दिशा में. रोशन की यहाँ पर इनिंग समाप्त. बॅट 27 धावा मागील मॅच मध्ये कुठून मला तो मॅच स्वीकारली आणि याच्या अगोदर देखील मॅच मध्ये विकेट मेडन षटक टाकलं असं ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील 4 चेंडू जबरदस्त फेकण्यामध्ये त्याला यश मिळालंय. 2 विकेट त्याने प्राप्त केले. 2 डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये असा खेळाडू मैदानावरती आता बॉलिंग टाकतोय दुसऱ्या षटकामध्ये. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे गोलंदाज ऋतिकने. समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळालं. आता 14 बॉल विजयासाठी 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंमध्ये 18 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती संजय नवीन फलंदाज. त्यांच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी जरूर आहे. यावेळेस भारी मिस्टेक. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे जर डॉट बॉल असता तर नक्कीच 5 चेंडू 5 निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळालं असतं. आता 13 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे. जी मॅच कुठेतरी वाटत होती 3 षटकांमध्ये जिंकेल टीम एवई, याच्यामध्ये आता जे फुंकायचं काम केलंय ऋतिकने. ऋतिक जबरदस्त गोलंदाजी अशा संपूर्ण दिवसामध्ये त्याने केली आहे. नो डाऊट ॲट ऑल. यावेळेस स्लोवर 1 पिक केला. पिकअप स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर. आता सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती तो रनआउटचा प्रयत्न असेल. कलेक्शन थोडंसं खराब. अन्यथा इथे रनआउटची विकेट मिळू शकली असती. या षटकामधून आले 2. अशा रीतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 18 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण अजून देखील 12 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. आई गावदेवी क्रिकेट संघ एवई विपक्ष जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा अशी लढत अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल विजयासाठी 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज होती. जबरदस्त गोलंदाजी ऋतिकने केली. त्यानंतर आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 12 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस पंचांकडे लावड अपील केली जाते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. मनोज घाटाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवर ज्या खेळाडूंनी या मॅच मध्ये 1 साइड डॉमिनेशन केलंय, मात्र या बॉल वरती क्लोज कॉल होता. म्हणेल धाकधूक वाढली असेल मनोज घाटाळ यांची, मात्र तरी देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती. समीकरण 11 चेंडू विजयासाठी 16 धाव्यांची आवश्यकता. चांगला चेंडू आहे. मनोज वर्सेस मनोज. मनोज घाटाळ वर्सेस मनोज गोडे. एमजी वर्सेस एमजी. मनोज वर्सेस मनोज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती नक्की पाहायला मिळते. मागील जर
9 चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्यात. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. मनोजला कुठेतरी हातबल करायचा प्रयत्न केला जातोय मनोज यांच्या माध्यमातून. ऋतिकने काय जबरदस्त कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. यावेळेस फटका फसला जरूर होता. इथे जर कॅच पकडली असती तर मात्र मैदानावरती या मॅच मध्ये कमबॅक झाला असतं तेरुंगपाडा संघाचं. यावेळेस 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 20 या आकड्यावरती 14 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला 8 चेंडू आणि 14 धावा. कोरड्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅचची संधी निर्माण झाली होती मात्र कॅच देखील सुटली आणि मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र 20 यानंतर आलेली ही सिंगल. अशा रीतीने धावसंख्या धावफलकावर आता 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 13 असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया 7 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. 7 बॉल 13 समीकरणाचा जर विचार केला तर एक मोठा फटका येणं फार महत्वाचा आहे. जर मोठा फटका आला तर मात्र नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक होईल. दुसरीकडे जर डॉट बॉल फेकण्यात आलं तर शेवटच्या मोमेंटला संघाला अडचण होऊ शकते. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर अजय कॅच कंप्लीट झाली आहे. आता 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. विनंती असेल की लगेच आपण मॅच सुरू करायची आहे. कोणीही टीम अडल घेणार नाहीये आणि बॅटर्सला लवकरात लवकर मैदानावरती जायचे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडेल त्यामुळे विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करायचे. 6 चेंडू 13 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अमोल 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 13 असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. संकेत शेट दळवी उद्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सिक्रेट सुपरस्टार, वेल फिनिशर, गेम चेंजर म्हणून त्यांची ओळख आहे. ते उद्या आपल्याला पाहायला मिळतील. चला 6 चेंडू 13 धावांची अगर स्पीड अप करायचं वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मनोज पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र प्रतीक आणि बॉलिंग मार्क वरती किशोर. या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी मनोज यांच्या माध्यमातून होईल. मनोज यांचा विचार केला तर पहिल्या 3 बॉल वरती 13 धावा, मग त्यानंतर सिंगल सिंगल 3 डॉट 1 डबल 1 सिंगल अशा रीतीने जवळपास आपण म्हणू शकतो 5 धावा फक्त 6 चेंडूंमध्ये त्यांनी बनवल्या. यावेळेस देखील नकार दिलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. जमिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ एवई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 13 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पॉइंटच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये आउटफील्ड आणि आउटफील्डला अनुषंगून 2 धावा कंप्लीट. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. हिम्मते मर्दा मदत करे खुदा सातत्याने आम्ही म्हणतो. तेच आपल्याला पाहायला मिळतो. अमोल शेठ जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आणि नो बॉल. नक्कीच नो बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्की आता जर पाहायला गेलं 5 चेंडू आणि उर्वरित 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 10 असं समीकरण असेल. नो बॉल जो मात्र पाहिला गेलं आणि ते नशीब देखील सोबत आहे.
ज्यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर असेल, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडच्या बॉल वरती हॅमर करायचा प्रयत्न. आता समीकरण 4 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू विजयासाठी 8 धावा. मनोजच्या खांद्यावरती जबाबदारी नक्की आहे. पाहूया मनोज कशा प्रकारची कामगिरी करतील. या षटकामध्ये जर पाहायला गेलं कुठेतरी थोडंसं बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळाला, जो मात्र देवरुंगपाडा, कारण धाबा भरपूर गेल्यात. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा हा गोल्डन षटकार फलंदाज मनोजच्या बॅट मधून. प्रवीण शेठ जाधव, बडवायझर वाल्यांचे हार्ट बीट, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. प्रवीणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. यावेळेस बॅटची एज आणि झाली आहे मिस्टेक. सिंगल कंप्लीट झाली. आता 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाने सुपर 3 मध्ये दाखल मजाल मारली आणि आज 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. कुठला संघ मजाल मारेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 धाव. अगदी आपण पाहू शकतो इथे फिल्डर क्लोज बोलवण्यात आलेत. डीप मध्ये आपल्याला स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. थोडेसे खेळाडू क्लोज पाहायला मिळतील. सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर, थोडेसे कव्हरचे फिल्डर आपल्याला इनसाइड द सर्कल 5 ते 6 फूट पाहायला मिळतील. 2 चेंडू 1 धाव. समीकरण असेल यावेळेस हाफ ट्रॅकर होता आणि ये सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ. एबाई संघाने हार्दिक अभिनंदन. टीम आई गावदेवी क्रिकेट संघ एबाई हार्ड लक आणि टफ लक देऊया आपण टीम जांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा संघाला.